विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2026 मध्ये भूमितीशी संबंधित एक प्रश्न विचारलेला होता। तो प्रश्न एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे, त्या पट्टीची परिमिती किती? मित्रांनो, हा प्रश्न कमीत कमी वेळेत सोडविताना डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्याला विचारात घ्यायचं आहे। सो इथे आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे आणि आपल्याला सांगितलं आहे कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे, म्हणजे तो 41 मीटर आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। आता या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचं प्रमेय विचारात घ्यायचं आहे की कर्ण वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग। सो या ठिकाणी ही बाजू आपल्याला काढायची आहे, ती आपण तात्पुरती x विचारात घेऊया। सो इथं एक बाजू आणि कर्ण ह्या जर लागोपाठच्या संख्या असतील तर x ची किंमत म्हणजे या दोघांच्या बेरजेचं वर्गमूळ असतं। सो 41 आणि 40 यांची बेरीज 81चं वर्गमूळ 9। सो अशा पद्धतीने आपल्याला छोटी बाजू जी आहे आयताकृती पट्टीची ती 9 सेंटीमीटर मिळणार आहे। सो अशा पद्धतीने आता परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज। सो या ठिकाणी 2 कंसात लांबी अधिक रुंदी आपल्याला विचारात घ्यायचं आहे। सो 2 कंसात 40 अधिक 9। सो ही आकडेमोड केल्यानंतर आपल्याला 49 ची दुप्पट 98 सेंटीमीटर ही एकूण परिमिती मिळणार आहे। सो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे।